बघूयात पुढची बातमी। मुंबईतल्या राजकीय पक्षांच्या होर्डिंगबाजीवरती आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमामध्ये त्यांनी कडाडून टीकाही केली। तर होर्डिंगच्या विरोधामध्ये भाजपने पहिलं पाऊल टाकलं तर शिवसेना पाठिंबा देईल असंही त्यांनी म्हटलंय। आज काय परिस्थिती झाली, आज तुम्ही महाराष्ट्रात किंवा मुंबईत बघा किती होर्डिंग्समध्ये। मी तुम्हाला एक उदाहरण देतो, कुठच्या गोष्टीवर आम्ही एकत्र येऊ शकतो, पहिलं पाऊल कुठे टाकू शकतो। आज इथून बाहेर पडा, सगळीकडे तुम्ही बघा कुठे ना कुठेतरी 10 फुटाचं होर्डिंग, 12 फुटाचं होर्डिंग, 50 फुटाचं होर्डिंग, मग एवढं रुंद होर्डिंग कोणाचं आहेत? सगळे आम्ही राजकीय पक्षांचे आहेत। कंटाळा आला तर हे मळमळायला लागलं पाहून राजकारण सगळीकडे। कुठे ना कुठेतरी शहरात हे थांबवलं पाहिजे। ह्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो सर, मुख्यमंत्र्यांनी पहिलं पाऊल टाकलं नाही की आजपासून भाजपची होर्डिंग लागणार नाहीत। आम्ही पहिलं दुसरं पाऊल टाकू की आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची होर्डिंग लागणार नाहीत। इलिगल होर्डिंग एक सुद्धा लावायचं नाही मुंबईमध्ये। तर याचवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी काय म्हटलंय बघूयात। विरोधी पक्षाला नेहमी आम्ही सांगतो, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत। जरी तुम्ही विरोधी पक्ष नेत्या एवढं संख्याबळ नसलं तरी तुम्हाला आम्ही असं अंडर एस्टिमेट करत नाही। विरोधी पक्षाचा मान सन्मान आम्ही ठेवणारच। त्यांना सांगितलं सभागृहात या, बोला, चर्चा करा। आता सभागृहात बोलायचं येऊन सोडून पायऱ्यांवर रोज आंदोलन करतात। आता बघा, जेव्हा जेव्हा असे प्रश्न निर्माण झाले तेव्हा आम्ही सर्वपक्षीय बैठक घेतली। मराठा आरक्षणाचा विषय होता, शरद पवार साहेब वगैरे आले होते ना। पण ज्यांना ते विषय मिटवायचे असतात ते येतात। आता मिटिंग आम्ही बोलवल्यावर कोण येईल ते बघा। ज्यांना मिटवायचं असेल, खरंच शांतता प्रस्थापित करायची असेल, त्यांचं स्वागतच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।